आता आपण आपला नवीन व्हिडिओ लेक्चर सुरू करतोय आणि आपला नवीन व्हिडिओ लेक्चर आहे तो आहे बॅलन्स ऑफ पेमेंटवर. तुम्हाला आठवण असेल तर गेल्या वर्षी पण मी तुम्हाला बॅलन्स ऑफ पेमेंट ही गोष्ट व्यवस्थित शिकवलेली होती आणि आता पुन्हा तुम्हाला बॅलन्स ऑफ पेमेंट शिकवत आहे. आता बघा, बॅलन्स ऑफ पेमेंट ही काय असते? देशाची बॅलन्स शीट असते. देशाची असेट म्हणजे कोण? देशात राहणारे लोक, ज्यांना रेसिडेन्शियल म्हणतात. आणि देशाची देशाची लायबिलिटीज म्हणजे काय? जर आपण देशाच्या बाहेरच्या लोकांना म्हणजे नॉन रेसिडेन्शियल लोकांना जर पैसे दिले तर त्यांना काय म्हणतात? देशाची लायबिलिटीज म्हणतात. ओके. आणि आपण बॅलन्स शीट डबल एंट्री सिस्टीमने करतो. डेबिट क्रेडिट, अँड डेबिट आणि क्रेडिट काय असतात? दोन्ही साईड काय असतात? इक्वल असतात. ओके, असेट अँड लायबिलिटी साईड. त्याचप्रमाणे बॅलन्स ऑफ पेमेंटची बॅलन्स ऑफ पेमेंट पण काय असतं? इक्वल असायला पाहिजे. बॅलन्स ऑफ पेमेंटची डेबिट अँड क्रेडिट साईड. ओके. त्याचप्रमाणे बघायला गेलं तर आपण बॅलन्स शीट ही एका वर्षासाठी बनवतो. त्याचप्रमाणे बॅलन्स ऑफ पेमेंट पण कसं बनवतो आपण? एका वर्षासाठीच बनवतो. ओके. आता आपण नोट्सच्या सहाय्याने बघूया. द बॅलन्स ऑफ पेमेंट ऑफ अ कंट्री इज द सिस्टमॅटिक अकाउंट in the form of summarized record of all economic transaction between the residential of country and non-residential over a given. बघा, बॅलन्स ऑफ पेमेंट हे काय आहे? सिस्टमॅटिक अकाउंट आहे आणि यात काय समराइज करतात? समराइज रेकॉर्ड ऑफ ऑल इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन. सगळं ज्या काय इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन आहेत, इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? पैशाच्या दृष्टीने जे व्यवहार होतात त्यांचे सगळं रेकॉर्ड यामध्ये काय करतात? समराइज करतात. ओके. बिटवीन रेसिडेन्शियल ऑफ कंट्री अँड नॉन रेसिडेन्स ओव्हर अ गिवन, म्हणजे त्या देशाचे रेसिडेन्शियल म्हणजे नागरिक आणि नॉन रेसिडेन्शियल म्हणजे नागरिक नसलेले या लोकांचे सगळे जे काय व्यवहार होतात ते यामध्ये समराइज करतात. ओके. नॉर्मली द बीओपी कव्हर्स अ पिरियड ऑफ 1 year. नॉर्मली बीओपी मध्ये किती पिरियड कव्हर होतो? 1 वर्षाचा. द अकाउंट इज प्रिपेअर युसिंग द डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम, आणि यामध्ये डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम वापरतात. विथ द बोथ द डेबिट अँड क्रेडिट एस्पेक्ट ऑफ इच ट्रान्झॅक्शन बिंग रेकॉर्डेड अंडर डिफरंट हेड्स विथिन द अकाउंट विच एम्प्लाय दॅट द बीओपी अकाउंट ऑलवेज बॅलन्स. ओके. यामध्ये डेबिट आणि क्रेडिटचा वापर करतात. बघा, द अकाउंट इज प्रिपेअर्ड युसिंग डबल एंट्री सिस्टीम. ओके. विथ बोथ द डेबिट अँड क्रेडिट इच ट्रान्झॅक्शन बिंग रेकॉर्डेड अंडर डिफरंट हेड. म्हणजे आपण कसं वेगवेगळे हेड म्हणजे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, अशी वेगवेगळ्या हेड्समध्ये आपण डेबिट आणि क्रेडिट साईडलाही लिहितो, तसंच यामध्ये लिहितात. ओके. विच एम्प्लायज द बीओपी ऑलवेज इक्वल. त्यामुळे बॅलन्स ऑफ पेमेंट ऑलवेज काय असतो? इक्वल असतो. एक डेबिट झालं तर दुसरं काय होतं? क्रेडिट होतं. दॅट इज डेबिट अँड क्रेडिट समेशन्स आर इक्वल. ओके. आता आपण पुढे बघूया. म्हणजे समजते ना, जसं बॅलन्स शीट आहे तशी जी देशाची काय असते? बॅलन्स शीट असते. द balance of payment is a statistical statement that summarizes transaction between the residential and non-residents during a period. रेसिडेन्स म्हणजे कोण सांगितले? देशाचे नागरिक. आणि नॉन रेसिडेन्स म्हणजे काय सांगितले? देशाच्या बाहेरचे लोक. ओके. इट कन्सिस्ट ऑफ द गुड्स अँड सर्व्हिस अकाउंट. यामध्ये काय असतं? गुड्स अँड सर्व्हिस अकाउंट. म्हणजे कुठचं हे? गुड्स अँड सर्व्हिस अकाउंट. ओके. पुढे बघूया. द कॅपिटल अकाउंट अँड द फायनान्शियल अकाउंट. ओके. गुड्स अँड सर्व्हिस अकाउंट म्हणजे काय? करंट अकाउंट. गुड्स अँड सर्व्हिस म्हणजे काय? करंट अकाउंट. गुड्स म्हणजे मर्चेंडाईज आणि सर्व्हिस म्हणजे इनविजिबल. ओके. हे इथं येतं. अँड कॅपिटल अकाउंट अँड द फायनान्शियल अकाउंट. द डिफरंट अकाउंट विदिन अ बीओपी आर डिस्टिंग्विश्ड अकॉर्डिंग टू नेचर ऑफ इकॉनॉमिक व्हॅल्यूज. यांचा जो काय फरक निर्माण झाला तो कशामुळे झाला? त्यांच्या नेचरनुसार फरक निर्माण केलेला आहे. ओके. इकॉनॉमिक व्हॅल्यू प्रोव्हाइडेड अँड रिसिव्ड अंडर द डबल एंट्री सिस्टीम ऑफ अकाउंटिंग इन द बीओपी. द फॉलोइंग डिबिस्ट द बीओपी. बीओपी खालीलप्रमाणे बघतो आपण. बीओपीमध्ये काय असतं? करंट अकाउंट असतं आणि कॅपिटल अकाउंट असतं. ओके. चेंज इन फॉरेक्स रिझर्व्ह असतो आणि काय असतो? इरोर अँड ओमिशन अकाउंट. हे तुम्हाला मी सांगितलं. करंट अकाउंटमध्ये काय येतं? गुड्स येतं आणि सर्व्हिस. गुड्स म्हणजे काय? इम्पोर्ट एक्सपोर्ट. आणि सर्व्हिस म्हणजे काय? सर्व्हिसेस येतात. आणि ट्रान्सफर ग्रँट्स म्हणजे जर दुसऱ्या देशाने आपल्याला ग्रँट ट्रान्सफर केले, ओके, ते सगळे कुठे येतात? याच्यामध्ये येतात. ओके. आता कॅपिटलमध्ये काय येतं ते बघूया. कॅपिटलमध्ये FII फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट अँड FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येतं इक्विटी कॅपिटलमध्ये. ओके.
आणि डेबिटमध्ये काय येतं, NRI डिपॉझिट, NRIने आपल्याकडे पैसे ठेवले, किंवा ECB ट्रेड क्रेडिट, हे सगळं आपण पुढे बघणार आहोत. आणि शेवटी येतो इरर अँड ओमिशन अकाउंट, हे आपण सगळं पुढे बघू एक एक करून. ओके, आता व्याख्या बघू यांच्या. समजलं, जी आपली बॅलन्स शीट असते, मी गेल्या वर्षी तुम्हाला तक्ता टाकला होता, गेल्या वर्षीच्या नोट्स असतील तर त्याच्यामध्ये बघा, त्यामध्ये मी व्यवस्थित तुम्हाला बॅलन्स शीटचा फॉर्मॅटमध्ये शिकवलेलं होतं. ओके, आता आपण हे पुढचं बघूया. बघा, द 6th एडिशन ऑफ बॅलन्स ऑफ पेमेंट अँड इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट पोझिशन मॅन्युअल, म्हणजे ज्याला BPM 6 म्हणतात. ओके, त्याच्यामध्ये काय सांग, ऑफ द इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, IMFच्या BPM 6 मध्ये काय दिलं डेफिनेशन ती बघा. ॲज स्टॅटिस्टिकल स्टेटमेंट दॅट समराइज इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन बिटवीन रेसिडेन्शियल अँड नॉन रेसिडेन्शियल ड्युरिंग अ स्पेसिफिक टाइम पिरियड. म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे काय सांगितलं, हे काय आहे, स्टॅटिस्टिकल स्टेटमेंट आहे. आणि यामध्ये काय समराइज काय केले जातात, इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन बिटवीन रेसिडेन्शियल अँड नॉन रेसिडेन्शियल ड्युरिंग अ स्पेसिफिक टाइम. ते एका वर्षाच्या काळातले काय, या रेसिडेन्स आणि नॉन रेसिडेन्स मधले सगळे काय सांगा, ट्रान्झॅक्शन, त्याला काय म्हटलं जातं, बॅलन्स ऑफ पेमेंट. ही एक व्याख्या झाली. ओके, आता आपण दुसरी व्याख्या बघू नवीन पेजवर. ट्रान्झॅक्शन इन गुड सर्व्हिस इन्कम बिटवीन अँड इकॉनॉमिक अँड रेस्ट ऑफ वर्ल्ड. म्हणजे बघा, ब्रश घेऊया. ट्रान्झॅक्शन इन, पहिली व्याख्या पहिलं समजलं काय ते, पहिले काय ते बघा, हे बघा काय, पहिले काय स्पेसिफिक टाइममध्ये रेसिडेन्शियल आणि नॉन रेसिडेन्शियल काय सांगितलं, पहिले काय सांगितलं सांगा बघा, रेसिडेंट्स आणि नॉन रेसिडेंट्स यांच्यामधील स्पेसिफिक टाइममध्ये जे काही ट्रान्झॅक्शन होतात, ओके, जे काही इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन होतात, त्यांना काय म्हटलं जातं, रेसिडेंट्स, नॉन रेसिडेंट्स आणि यांचे इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन स्पेसिफिक टाइममधले, यांना काय म्हटलं जातं सांगा, यांना म्हटलं जातं बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये यांचा समावेश होतो. ओके, नेक्स्ट पेजला बघू. अ ट्रान्झॅक्शन इन गुड सर्व्हिस अँड इन्कम बिटवीन अँड इकॉनॉमी अँड रेस्ट ऑफ वर्ल्ड. ट्रान्झॅक्शन कोणाचे, गुड्स अँड सर्व्हिस आणि इन्कम बिटवीन कोणाचे, इकॉनॉमी अँड रेस्ट ऑफ वर्ल्ड. इकॉनॉमी म्हणजे काय, आपल्या देशाची अर्थव्यवस्था, आणि रेस्ट ऑफ वर्ल्ड म्हणजे काय, उर्वरित जग, यांच्यामधले सगळे व्यवहार, यांचा इथे समावेश होतो. चेंजेस ऑफ ओनरशिप ओव्हर चेंजेस इन दॅट इकॉनॉमीज, मॉनिटरी गोल्ड, स्पेशल ड्रॉइंग राईट अँड फायनान्शियल क्लेम लायबिलिटी अँड रेस्ट ऑफ वर्ल्ड. आपल्या देशाची इकॉनॉमी, ओके, इकॉनॉमिक्स आणि रेस्ट ऑफ वर्ल्ड म्हणजे उर्वरित सगळं जग, यांच्यामधील जे काही चेंजेस झाले, कशामध्ये, मॉनिटरी गोल्ड, आपल्या देशाकडे जे गोल्ड आहे त्याच्यामध्ये, SDR मध्ये, आणि फायनान्शियल क्लेम आणि लायबिलिटी यांच्यामध्ये चेंज झाले, याचा पण इकडे विषय होतो. आणि पुढे बघा, अनरिक्वायर्ड ट्रान्सफर, दिस ट्रान्सफर आज द कॅटरलाइज इनटू करंट अकाउंट इन्क्लुडिंग गुड्स अँड सर्व्हिस, प्रायमरी इन्कम अँड सेकंडरी इन्कम. समजलं, बघा, करंट अकाउंटमध्ये काय येणार, गुड्स अँड सर्व्हिस, प्रायमरी इन्कम आणि सेकंडरी इन्कम. आणि कॅपिटल अकाउंटमध्ये काय येणार, कॅपिटल अकाउंट येणार, आणि फायनान्शियल अकाउंट, या तिघांचा याच्यामध्ये समावेश होतो. तर या लेक्चरमध्ये आपण एवढं शिकलो, यात जास्त काही लक्षात ठेवू नका. बॅलन्स ऑफ पेमेंट ही काय असते, देशाची काय असते, यामध्ये एवढंच लक्षात ठेवा. कुठं सांगा, पहिल्या पेजवर घेऊया. हे बघा, बॅलन्स ऑफ, पहिला पॅराग्राफ लक्षात ठेवा, पहिला पॅराग्राफ. ओके, यामध्ये काय आहे, बॅलन्स ऑफ पेमेंट इज द सिस्टमॅटिक अकाउंट इन समराइज ऑफ ऑल इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन बिटवीन रेसिडेन्स कंट्री अँड नॉन रेसिडेन्स ओव्हर अ गिवन. रेसिडेन्स कंट्री म्हणजे देशाची, आणि नॉन रेसिडेन्स कंट्री म्हणजे देशाच्या बाहेरची, यांच्यामधले सगळे व्यवहार याच्यामध्ये समावेश होतात. डबल एंट्री सिस्टीम असते. ओके, आणि डेबिट अँड क्रेडिट काय असतं, ऑलवेज काय असतं, समिशन काय असतं, इक्वल असतं. एवढं लक्षात ठेवा. बाकीचं वाचा आणि चे नोट्स कंप्लीट करा. हा लेक्चर इथं थांबूया. ओके, पुढच्या लेक्चरमध्ये आपण कॉम्पोनंट्स ऑफ बॅलन्स ऑफ पेमेंट, आणि कॉम्पोनंट्स ऑफ बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये काय येणार आहे, करंट अकाउंट आहे, कॅपिटल अकाउंट आहे, आणि रिझर्व्ह अकाउंट आहे. ओके, करंट अकाउंट, कॅपिटल अकाउंट आणि रिझर्व्ह अकाउंट आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. कॉम्पोनंट ऑफ बॅलन्स ऑफ पेमेंट, यामध्ये काय, करंट अकाउंट, कॅपिटल अकाउंट अँड रिझर्व्ह, हे आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. ओके, हा लेक्चर इकडे आपण थांबूया.